नमस्कार मित्रांनो, आपल्या शुभा चिंतन चॅनलमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत महाशिवरात्रीचे पवित्र नियम आणि या दिवशी काय करावे, काय टाळावे. महाशिवरात्री हा दिवस भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या विवाहाचा पवित्र दिवस मानला जातो. या दिवशी केलेली पूजा आणि उपवास विशेष फलदायी ठरतो. 1. उपवास कसा करावा. महाशिवरात्रीच्या दिवशी शक्य असल्यास निर्जला उपवास करावा. जर ते शक्य नसेल तर फळाहार घ्यावा. दूध, फळे, साबुदाणा, शेंगदाणे चालतात. कांदा लसूण टाळावे आणि पूर्ण सात्विक आहार घ्यावा. 2. सकाळची पूजा. पहाटे लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरात शिवलिंग असल्यास त्याची पूजा करावी किंवा मंदिरात जावे. 3. अभिषेक कसा करावा. शिवलिंगावर खालील गोष्टी अर्पण कराव्यात: पाणी, दूध, घी, मध, साखर आणि बेलपत्र. प्रत्येक वेळी नमः शिवाय मंत्राचा जप करावा. 4. मंत्रजप. महाशिवरात्रीला किमान 108 वेळा नमः शिवाय म्हणावे. महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास आरोग्य आणि संकटांपासून संरक्षण मिळते. 5. रात्र जागरण. या दिवशी रात्र जागरण करणे अत्यंत शुभ मानले जाते. भजन, कीर्तन, शिवकथा ऐकणे किंवा वाचन करावे. रात्री 4 प्रहरात शिवपूजा केल्यास विशेष पुण्य मिळते. 6. काय टाळावे. राग, भांडण, अपशब्द टाळा. मन शांत आणि सकारात्मक ठेवा. शिवभक्ताने संयम आणि श्रद्धा ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. 7. दुसऱ्या दिवशी पारणे. सकाळी पूजा करून व्रत सोडावे. शक्य असल्यास अन्नदान करावे. शेवट भक्तिपूर्ण आणि प्रेरणादायी. मित्रांनो, महाशिवरात्रीच्या दिवशी श्रद्धेने केलेली एक छोटी प्रार्थना देखील आयुष्य बदलू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शुभा चिंतन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हर हर महादेव.